बघ, प्लासेंटा तुझा खाली आहे. तू म्हणतेस ना, तो वर कसा जाईल, वर कधी जाईल? चल मित्र, दाखवते कसा जाईल. कारण प्लासेंटा हे जो घट्ट चिकटलेला ऑर्गन आहे, तो असा सरकत सरकत वर कधी जात नसतो. पण 32 वीक्सपर्यंत सोनोग्राफीत आपल्याला असं जाणवेल की प्लासेंटा वर गेलेला आहे. कारण काय होतं, हे गर्भाशय आहे, हे गर्भाशयाच्या पिशवीचं तोंड आहे. प्लासेंटा युजुअली असा अप्पर सेगमेंटमध्ये असतो आणि जर आपला प्लासेंटा लोअर सेगमेंटमध्ये असेल असा, तर बाळाची जेव्हा वाढ होत असते ना, तेव्हा गर्भाशयाला ताणायला लागतं. वरचा पोर्शन कधी ताणला जात नाही, खालचा पोर्शन ताणला जातो आणि ते बाळाला ऍडजस्ट करून घेतं. तेव्हा इथे चिकटलेली वार थोडीशी सुटू शकते आणि रक्तप्रवाह जाऊ शकतो. त्यामुळे जेव्हा प्लासेंटा प्रिव्हियामध्ये ब्लिडिंग होतं ना, ते बाळाची वाढ झाल्यामुळे होतं. कारण बाळाची वाढ झालीये म्हणजे गर्भाशयाला ताणावं लागणार, मोठं व्हावं लागणार आणि त्यावेळेला जो खालचा लोअर सेगमेंट मोठा होत असतो, तर त्याच्यावर आपली वार चिकटलेली असते आणि ती वार सुटते आणि म्हणून ब्लिडिंग होतं. ना की तुम्ही चाललाय, तुम्ही प्रवास केलाय, तुम्ही जिने चढलेत म्हणून हे ब्लिडिंग झालं. त्यामुळे स्वतःला तुम्ही दोष देऊ नका. हे आपल्या बाळाची ग्रोथ झाल्यामुळे झालेलं आहे.